भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण आयोजित केलेलं धनगर साहित्य संमेलन, चौथं साहित्य संमेलन, सर्व आयोजकांचे अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व सदस्य मंडळी, बाहेरून आलेली सर्व तज्ज्ञ मंडळी, समाजाचे आदरणीय मंडळी आणि ऐकण्यासाठी या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मी विषय सोडून जाणार नाही. 15 मिनिटाच्या आत कलंकूड करायचा प्रयत्न करतो आणि फास्ट ट्रॅकवर जातो. म्हणजे भाषण नाही, परंतु टेक्निकलमधून पुढे जातो, तो मला घेऊन जातो. तर मित्रांनो, सन 1933 साली गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे 29 मे 1933ला एक शासन निर्णय निघाला. त्याच्यामध्ये 3 क्लासेस काढले गेले. रिझर्वेशनची हिस्ट्री सांगतो. ए क्लास डिप्रेस क्लासेस, बी आहे ॲबनॉर्मल हिल्स अँड ट्राईब, तिसरा आहे ओबीसी. त्यानंतर सन 1942ला 23 मे 1942ला चौथी कॅटेगरी याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ इंटरमिडिएट क्लासेस याच्यामध्ये अनुक्रम नंबर 40वर आपल्या धनगर समाजाचा समावेश आहे 1942 साली. त्यानंतर 1960 साली 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राकडून सीपी बेरार, हैदराबाद आणि बॉम्बे स्टेट या 4 स्टेटमधून जिल्हे एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या 4ही स्टेटमध्ये आल्यामुळं ती यादी बदलली, कारण ही स्टेट वेगळं एमपीत होती, हैदराबादमध्ये होती, त्यामुळं लिस्ट सगळी वेगळी झाली. त्यामुळं 1964 साली चंदा समिती, स्टँडिंग कमिटी ऑन पार्लिमेंट बोर्ड, तर चंदा समिती नेमली गेली आणि या चंदा समितीने 4 क्रायटेरिया ठरवून महाराष्ट्राचा जो स्टडी केला, अभ्यास केला, त्याच्यामध्ये 4 क्रायटेरिया ठरवले आदिवासींच्या लिस्ट तयार करण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे जिओग्राफिकल आयसोलेशन, म्हणजे समूह करून राहणे. आजही धनगर समाज आपण जर पाहिलं तर धनगर वाडे आपल्याला वेगळे राहताना दिसत आहेत. दुसरा आहे डिस्टिंक्ट कल्चर. डिस्टिंक्ट कल्चर म्हणजे काय, जे आपण गोंधन म्हणतो, गोंधन ते धनगर समाजाच्या स्त्रियांच्या याच्यामध्ये कपाळावर, हातावर, डिस्टिंक्ट कल्चर ते आदिवासीचं कॅरेक्टर आहे. तिसरं आहे बॅकवर्डनेस. आपण पाहतो बॅकवर्डनेस म्हणजे अजूनही मेंढपाळ जर पाहिले आपण तर जे मटण आहे, मटण ते याच्या छोट्याशा सुकून वगैरे वापरतात, म्हणजे आणि राहणीमान वगैरे इकॉनॉमिकल. आणि तिसरा आहे शायनेस. आजही ही मंडळी आपण जर जे रस्त्याने चालताना पाहतो तर त्यांना जर हाका मारला तर ते बुजतात, ते बुजरेपणा, शायनेस. आणि तिसरा आहे प्रिमिटिव्ह ट्रेट्स, म्हणजे आदिम जमात. आदिम जमातीचे ट्रेट सुद्धा आणि त्याच्या काही क्रायटेरिया आहेत, त्याच्या फार खोलात जात नाही. हे 4ही क्रायटेरिया धनगर समाज पूर्ण करतो. म्हणून चंदा समितीने 1967 साली आपलं आदिवासीमध्ये शिफारस केलेली आहे, पहिली शिफारस, आणि त्याचं बिल 1967 साली पार्लिमेंटमध्ये प्रस्तुत झालं. आपल्याला त्याच्यामध्ये डांगे धनगर वगैरे यांचा समावेश आहे. तर ह्या बिलाचं पुढं बिल पास झालं नाही, परंतु 1970 साली ते बिल खालच्या हाऊसनी वरच्या हाऊसनी पास झालेलं आहे. हक्केसाहेब, थोडंसं तुम्ही माझ्या भाषणाकडे लक्ष दिलं तर निश्चितपणे माझ्या भाषणाचा प्रश्न सोडवण्यामध्ये उपयोग होऊ शकेल. तर ह्या बिलामध्ये जी यादी निघायला पाहिजे होती आपली महाराष्ट्राची, तर ती अजून यादी आम्हाला फारशी काय सापडत नाही. ती यादी जरा शंकास्पद यादी आहे, डाऊटफुल यादी ज्याला आम्ही म्हणतो, तर ती आहे. त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तर त्याच्यामध्येच आपला समावेश झाला. त्यामध्ये शिफारस त्या समितीने अभ्यास करून सगळे आदिवासीचे क्रायटेरिया पूर्ण करतो समाज, म्हणून स्टँडिंग कमिटी ऑफ पार्लिमेंटने रिपोर्ट दिलेला आहे. नंतर पुढे काय झालं, 76ला SC ST अमेंडमेंट बिल आलं. त्याच्यामध्ये जी यादी, म्हणजे जवळजवळ 60 ते 76 पर्यंत आपण कुठं होतो आपल्याला माहीत नाही, कुठली यादी वापरली ती माहीत नाही, थोडासा गोंधळाचा पिरियड आहे. 76 मध्ये आपल्याला 36 नंबरवर ओरान, कॉमा आणि धनगड, हा धनगड तिथं समावेश झाला. तो का झाला, MP मध्ये तो होता आणि त्याच्यामधून MP मधून वेगळं झाल्यामुळे त्यामुळे ती यादी आपल्याकडे घेतली गेली आणि 76ला आपल्याकडे इथं दिसून येते. आता शिफारसी, त्यानंतर मी तर तुम्हाला पहिली शिफारस सांगितली 66 लाख.
नंतर 28 जून 1966 केली सगळ्या जाती. 30 एप्रिल 1966, 28 जून 1966 सगळ्या धनगरामधल्या सगळ्या जाती, अहिर काय 14, 15, 19 असतील त्या सगळ्या जातींना समावेश करावा. सगळ्या जाती आदिवासीचे क्रायटेरिया पूर्ण करतात असंही शिफारस त्या समितीने केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्याचे डॉक्युमेंट आहे आपल्याकडे, डेट वाईज सांगतो. पुन्हा आणखी 1979 साली सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शिफारस केलेली आहे की यांचे सगळे क्रायटेरिया पूर्ण करतात, यांना आदिवासीच्या यादीत टाका. पुन्हा मात्र 1981 एका मंडलेकर नावाच्या क्लार्कने चुकून पत्र पाठवलं, 79ची शिफारस मागे घेत आहोत. ठीक आहे, असू द्या. आता परिस्थिती सांगतोय मी तुम्हाला. 1950 पहिली आदिवासींची जी यादी प्रसिद्धी झाली भारतामध्ये ते 1950 साली झाली. त्याच्यामध्ये बिहार, MP, वेस्ट बेंगॉल, ओरिसा याच्यामध्ये ओरान होतं. ओरान हे काय आहे थोडंसं समजून घेऊया. ओरान जसं आपलं हिंदू धर्म म्हणतो आपण, आणि हिंदू धर्मामध्ये अनेक जाती येतात. मग शीख येतो, मराठा येतो, धनगर येतो हिंदू धर्म. तसा ओरान हा या ग्रुपचा प्रमुख ग्रुप आहे. आणि या ओरान खाली धनका, धांगड आणि धनगर हे ह्या ग्रुपमध्ये येतात. तर ओरान ह्या 1950 मध्ये, त्या ओरान हा शब्द त्या 1950च्या यादीमध्ये त्या राज्यामध्ये होता. तर त्याचा 1976 मध्ये काय केलं केंद्र सरकारने, ओरान, धनका, धनगड हे टाकलं. त्याच्यानंतर 2002ला एक अमेंडमेंट बिल काढलं. तर या अमेंडमेंट बिलामध्ये ज्या राज्याच्या यादीमध्ये ओरान होतं त्याच्या पुढे धनगर टाकला. लक्षात आलं सगळ्यांच्या? ज्या यादीच्या राज्याच्या या मूळ यादीमध्ये ओरान होतं त्याच्या पुढे धनगर टाकला. आता आपलं तर 276ला आपला धनगड आहे, मग ओरानच्या पुढे धनगड योग्य की धनगर योग्य, हा प्रश्न आहे. आता तिथं लिहिल्यामुळं आपल्याला दाखले मिळत नाही. हक्के साहेब, आम्ही आरक्षण मागत नाहीये, हा पहिलं क्लिअर करतो मी. आम्ही दाखले मागतोय. आमचं आरक्षण आम्हाला पूर्वीच मिळालेलं आहे, आम्ही त्या यादीत आहोत. आम्ही दाखले मागतोय, आम्हाला दाखले इश्यू करा. मग ते धनगड नावाने करा, नाही तर कुठल्या नावाने करा, पण आम्हाला दाखले पाहिजे. आमची मागणीच क्लिअर आहे. काय होतं, बऱ्याच वेळा मंडळी ज्यावेळेस राज्यकर्त्यांच्या समोर प्रश्न मांडतात त्यावेळेस काय होतं, त्या अडचणी मग त्यांचा गोंधळ होतो. तुम्हाला नेमकं काय पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो मी. पवार साहेबांनी एकदा इश्यू चालू होता त्यांच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये, सगळ्या आपल्या आमदारांची बैठक बोलवली आणि त्यांनी सांगा म्हणे सगळे की तुमचं काय नेमकं म्हणणं मला समजून सांगा. तर आता नावं घेऊन कोणाचं सांगणं चांगलं नाही. तर एक जण आपलेच माजी आमदार म्हटले, अहो साहेब ते रचा ड करायचा. दुसरा म्हणतो, साहेब तो अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दे, रचा डचा प्रश्नच नाही आमचा, आम्हाला दाखले द्या. म्हणजे अहो म्हणे अलाहाबाद कोर्टाचा विषय असेल तर मग राहिलं काय म्हणे तुमचं, कोर्टाने निर्णय दिल्यावर तुम्हाला दाखलेच द्यावं लागते. मग कुठे निर्णय आणा, कोण काय म्हणतंय कोण काय, म्हणजे शेवटी गोंधळ झाला. ते म्हणे आता असं करा, तुम्ही गणपतराव देशमुख साहेबांच्या रूमवर बसा आणि सगळे एकत्र या, चर्चा करा आणि तुमच्या काय मागण्या आहेत ते लिहून आणा बरं मला नेमकं. आता मी तिथंच होतो, मला कळालं, मी पुण्याहून गेलो बॉम्बेला आणि कळालं सगळा झाला. मग मी संध्याकाळी मग मला बोलवलं, सगळ्यांना हा इश्यू समजून सांगितला. आपण आदिवासीच्या यादीमध्ये आहोत, पहिली मागणी ही आपल्याला दाखले पाहिजे, फक्त डचा र करायचा हा इश्यू आहे तिथं, बाकी दुसरं काय नाही. अलाहाबाद कोर्टाने UPच्या बाबतीत निर्णय दिलाय आणि तो वेगळा निर्णय आहे, तो आपला आणि त्याचा काही संबंध नाही. म्हणजे काही वेळेस बऱ्याच वेळा काय होतं, हा प्रश्न समजून न घेता वेगळे लोक जातात तिथं मांडायला आणि समजत नाही. मग करायचं काय तुमचं, जसं आपण म्हणतो की गावची जत्रा कारभारी सातारा अशा प्रकारे तिथं होऊन जातो. दुसरा आता हा इश्यू झाला. आता जर प्रश्न आहे, टेक्निकल इश्यू आहे, कोर्टापुढं तुम्ही कोर्टाचे मंडळी आहेत तर तुम्हाला इश्यू थोडासा मदत करू शकेल. जर तुम्ही भारतामध्ये ओरांची समकक्ष जात म्हणून धनगर टाकता इतर राज्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये र आणला कुठून, हा उत्तर शासनाला द्यावा लागेल. कारण मानववंश शास्त्रानुसार ओरांची समकक्ष जात धनगर र आहे. हा फक्त बोली भाषेचा प्रश्न आहे, हा एक मुद्दा होऊ शकतो. दुसरा आहे, आता दुरुस्ती करायची, तर दुरुस्ती करायला काय लागते, शिफारशी लागतात. केंद्र सरकारकडे गेलं तर शिफारस आणा म्हणतात राज्याची, 4 वेळा शिफारशी दिल्या. आता शिफारशीची आवश्यकता आहे का, हक्के साहेब थोडंसं लक्ष द्या. शिफारशीची गरज नाही, कारण केंद्र शासनाने 2006 साली एक बिल बिहारसाठी बिल आणलं होतं.
लोहारा, तिथं लोहार झालं होतं, तिथं पाहिजे होतं लोहारा. त्याला कुठल्याही राज्याची शिफारस नाही, नॅशनल कमिशनची शिफारस नाही, RGIची शिफारस नसताना केंद्र शासनाने लोहारचं लोहारा करावं असं एक ओळीचं बिल पार्लिमेंटमध्ये मांडलं आणि ते मंजूर केलं. मग आपल्याला कशाला पाहिजे शिफारस पाहिजे, अमकं पाहिजे, तुम्हाला मानदायचं तर करा ना. आणि दुसरा प्रश्न सांगतो तुम्हाला, हे सगळ्या शिफारशी सोडा, तुम्हाला पार्लिमेंटमध्ये पण जायचं नाही. तुम्ही हाकेसाहेब इथून जर उठला तर उद्या संध्याकाळपर्यंत रिझर्वेशन आणू शकता. राष्ट्रपती महोदयाकडून एक अध्यादेश काढून आणा, संपला विषय, एक ओळीचा. महाराष्ट्राच्या यादीमध्ये धनगड ऐवजी धनगर वाचावे हे अध्यादेश काढून आणा. फार सोपं काम आहे, फार सोपं. सरकार तुमचं आहे, खाली तुमचं आहे, वर तुमचं आहे. आता याला मध्ये मिटिंगां बैठकां फार झाल्या, आता किती सांगायचे, तर किती वेळा करायच्या. आणि म्हणजे एवढं सोपं 2 इश्यू सांगितले. तिसरा इश्यू सांगतो, सोपं करायचंच असलं तर राज्य शासनाला, तर आम्हाला धनगड नावाने दाखले द्या, चालतंय आम्हाला, आम्ही धनगर आहोत ना, आमच्या याच्यावर धनगर राहिलेलं लिव्हिंग सर्टिफिकेटवर आम्हाला धनगड नावाने STचे दाखले द्या, आम्ही बघतो आमचं काय करायचं ते. एवढा सोपा विषय सांगतो. परंतु हे विषय का सुटत नाही त्याला एक कारण सांगतो, त्याचे पण कारण सांगतो. तर आता मी ह्याच्यामध्ये 2001 सालापासून हे आरक्षणामध्ये आहे. माझे बरेचसे स्वतःचे हे गेले, मला फक्त आरक्षण पाहिजे, राजकारण नाही, आरक्षण पाहिजे. मला आमदारकी मिळाली असती, सगळंच मिळालं असतं, पण ते आमदारकी क्षणभंगूर असते, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, आजही नाही आणि उद्या नाही. सांगतो मी, पहिलं आम्ही प्रदीप दादा रावत पुण्याचे खासदार होते, त्यावेळेस आम्हाला हे लेटर पॅड लिहायचो आम्ही. मंत्रालयात असताना हे माझ्या हातातून पेपर्स गेले, धनगड काय भानगड आहे, ओरान काय, त्याचं धनगड काय, सगळं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्यावर अन्याय झाला. आपण यादीत आहे, परंतु आपल्यावर अन्याय झाला. मग काय केलं पाहिजे, दुरुस्ती करायसाठी काय केलं पाहिजे. दुरुस्तीला राजमार्ग असा आहे, शिफारस करणे आणि पार्लिमेंटमध्ये बिल मांडणे. पार्लिमेंटलाच अधिकार आहे. 342 कलमानुसार फक्त पार्लिमेंट कॅन डू करेक्शन. रचा ड करायचं असलं तरी पार्लिमेंट लागेल, लोहारा सुद्धा पार्लिमेंट लागेल. आता याच्यामध्ये तुमचे कोर्ट मंडळी जे आहेत त्याच्यामध्ये एक थोडासा इश्यू तुम्ही त्याच्यावर काय करता येईल ते बघा. मिलिंद कटवारेचा डिसिजन आहे, मिलिंद कटवारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, 2294 ऑफ 1986, 2000 मध्ये डिसाईड केलं सुप्रीम कोर्टाने. आणि इट इज अ जजमेंट बाय द 5 जजेस, कॉन्स्टिट्युशनल जजेस, म्हणजे घटनेचे 5 जजेसनी निर्णय दिलेला आहे. आणि तो निर्णय त्याच्यामध्ये असा आलेला आहे थोडासा की नो एनी ऑथॉरिटी कॅन अल्टर द लिस्ट ऑफ शेड्यूल ट्राईब. म्हणजे याच्यामध्ये कॉमा देण्याचा सुद्धा अधिकार कुठलाला नाही. नो कोर्ट्स, नो ट्रिब्युनल, नो एनी ऑथॉरिटी, नो स्टेट गव्हर्नमेंट, नो कॅबिनेट, नो एनी सुप्रीम कोर्ट ऑल्सो. तर अल्टर करायचे असेल तर त्याला पार्लिमेंटचं आहे, तर त्याच्यावर थोडंसं काय वर्कआउट करता येईल तर थोडासा विचार करून पुढं जाता येईल का हे बघा. दुसरा, नागपूरच्या हायकोर्टाने एक डिसिजन दिला आहे, धनगड आणि धनगर वेगळे आहे, त्याच्यावर तो सुद्धा एखाद्याच तुम्हाला येऊ शकतो, त्याच्यावर ओव्हरकम कसा करता येईल तो सुद्धा विचार करा. हां, आणखी एक तुम्हाला कोयलो केस मदत करू शकते, 2007ची आहे कोयलो केस, ती एक त्याच्यामध्ये मदत करू शकेल. तर हा थोडासा जर विचार करून तुम्ही जर 24ला तारीख आहे तर मी म्हणून तुम्हाला माझं सजेशन आहे, मत मांडलं, उपयोग झाला तर घ्या, नाही वाटलं तर सोडून द्या. परंतु हे पॉईंट पण सुद्धा गव्हर्नमेंटतर्फे रेज होण्याची शक्यता आहे, तर आपण थोडीशी त्याच्यावर पण तयारी करून गेलं तर आणखी बरं होईल. दुसरा विषय, आता बऱ्याच वेळा हे आरक्षण काय मिळत नाही. आता प्रदीप दादा रावत आम्ही वगैरे दिल्लीला बऱ्याच दिवस केलं, त्यानंतर पंढरपूरचा मेळावा झाला, माझ्या हस्तेच आम्ही वाजपेयींची अपॉइंटमेंट घेतली होती, त्याच्यामध्ये शरद भाऊ कुलकर्णी, बाळा आपटे होते, त्यांचा सत्कार केला आणि पंढरपूरच्या मेळाव्याची तारीख घेतली. पण दुर्दैवाने आता त्यांनी विचारलं की तुमचा नेता कोण याच्यात, आम्ही सगळं भूमिगत कार्य केलं, RSS टाईप कार्य केलं म्हणून हा प्रश्न महाराष्ट्रभर पसरला. आम्ही जर उघड कार्य केलं असतं तर ते पसरलं नसतं. तर तो मेळाव्याला दुर्दैवानं तिथं फसवणूक झाली, 3री सूचीची घोषणा केली गेली. 3री सूची जी घटनेत नाहीच आहे,
थर्ड शेड्यूल इज देर इज नो एनी थर्ड शेड्यूल. आणि तिसरी सूचीची घोषणा केली गेली. आणि तिसरी सूचीची म्हणजे काय, तिसरी सूची एक SCची आहे, एक STची आहे, आणि तिसरी सूची करायची म्हणजे भारताचा अभ्यास करायचा आणि कुठल्या जाती टाकायच्या आणि कुठल्या नाही टाकायच्या त्याच्यावर 50 वर्ष गोंधळ घालायचा, असं ती घोषणा झाली. तो विषय संपला. आम्हाला आम्ही अपॉइंटमेंट घेतली. दुर्दैवानं प्रदीपदादा रावतला ना आम्हालाच त्या मेळाव्याला बोलवलं नाही. पंढरपूरच्या शेंडगेनला आम्ही पुढे केलं. त्यांनी नंतर त्यांना त्या मेळाव्यातून आमदारकी मात्र मिळाली. म्हणजे आरक्षणाचा उपयोग फक्त आमदारकी मिळवायला झाले. दुसरं सांगतो, नागपूरला गेलो. महिनाभर आम्ही ते नागपूरला तिथं चांगलं आंदोलन केलं. सुंदरपैकी राज्यातून लोक आली, सगळ्यांनी सहकार्य केलं. तर त्याच्यातून काही फारसा मिळालं नाही. महात्म्यांना खासदारकी मिळाली. म्हणजे आरक्षणातून आमदारकी मिळते, खासदारकी मिळते, हे मात्र पुढं आलं. तिसरं तुम्हाला सांगतो, बारामतीला तिथं महिना 2 महिने होतो. अगोदरच इंदापूरच्या अगोदरच तर आंदोलन, परमेश्वर वगैरे आहेत सगळी मंडळी इथं, सगळी कृती समितीची. तर ते सुद्धा उधळलं होतं. पण ते पुन्हा रात्री 2 वाजता जाऊन ते सूळ वगैरे कंपनी पुन्हा जोडजाड करून ते बारामतीपर्यंत घेऊन गेलो. आणि बारामतीत पुढे गेल्यानंतर त्याचा चांगला हे झाला.